महानगर परिसर में नागरिकों को जलापूर्ति के लिए चलाई जाने वाली अमृत योजना किसी न किसी कारणवश विवादों का केंद्र बनी है। वहीं पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने इस संबंध में कौन सी मांग को लेकर चेतावनी देते हुए अपना रोष व्यक्त किया, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर महानगर पालिका के पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने आरोप किया है कि अमृत योजना की गलत नीति के चलते जनता को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है और इसी संदर्भ में उन्होंने आगे कहा है कि तुकुम शास्त्री नगर प्रभाग में अमृत योजना के तहत कार्य शुरू है, मगर इस कार्य के कारण नागरिकों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी संदर्भ में उन्होंने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपुर के कार्यालय में पहुंचकर एक निवेदन विभाग को सौंपा। तो आइए सुनते हैं इस मौके पर उन्होंने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। तुकुम शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। जीवन प्राधिकरणच्या आज कार्यालयामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहो आणि आज त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। शुक्रवारी मी निवेदन कमिशनरला दिलेलं आहे महानगरपालिकेमध्ये। त्याच्यानंतर एमजेपी ही संस्था असल्यामुळे यांचं काम चालू आहे, यांच्या अंडरटेकिंगमध्ये बांधकाम चालवले आहे तिथलं आणि तिथे रस्त्यावर खोदून ठेवलेला आहे, नुसता रस्ता खोदून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी रोड दिसतच नाही, नुसते गड्डे आणि गड्डेच आहेत आणि बाकीचं उरलेल्या जागेमध्ये जेवढे नळ तुटलेले आहे त्याचं पाणी भरून दलदल जमा होऊन राहिलेली आहे। तर नाहक तिथं लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे, लहान लहान लेकरं पडून राहिलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही एमजेपीला आज अल्टिमेटम दिलेला आहे का आपण त्वरित याच्यावर काहीतरी उपाययोजना करावा, खडी तरी टाकून रोलर फिरवून कमीत कमी नागरिकांना दिलासा द्यावा। जर आपण हे नाही करू शकले तर आम्ही आपल्या मागं काही ना काही करू आणि आपलं एमजेपीला तर ताला मारूच, आम्ही सोडणार नाही। आम्ही एवढंच आजच्या या दिवशी बोलायचं आहे आणि कामन साहेबांना मी नेऊन दाखवलेला आहे रोड। त्यांनी बोलले का उद्या काम चालू होणार आहे। आता उद्याचाही दिवस आम्ही वाट पाहणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रोग्राम ठरवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।